उत्पत्ती प्रकरण 21. इसहाकाचा जन्म. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेल्या समयी अब्राहामाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला. अब्राहामाला सारेपासून मुलगा झाला, त्याचे नाव त्याने इसहाक ठेविले. अब्राहामाने आपला मुलगा इसहाक 8 दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली. इसहाक झाला तेव्हा अब्राहाम 100 वर्षांचा होता. सारा म्हणाली, देवाने मला हसविले आहे. जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल. ती आणखी म्हणाली, सारा मुलास पाजील असे अब्राहामास कोण म्हणाला असता? पण त्याच्या म्हातारपणी मजपासून त्याला मुलगा झाला आहे. हगार आणि इश्माएल ह्यास घालवून देणे. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले. इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली. हगार मिसरीणीस अब्राहामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. तेव्हा ती अब्राहामास म्हणाली, या दासीस व हिच्या मुलास घालवून द्या. माझा मुलगा इसहाक याचबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा. अब्राहामास आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव अब्राहामास म्हणाला, हा मुलगा व तुझी दासी यांच्या संबंधी तू वाईट वाटून घेऊ नको. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण तो तुझे बीज आहे. नंतर अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हगारेच्या खांद्यावर ठेविली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली. मसकेतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकिले आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली, कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हगारेला म्हटले, हगारे, तू कष्टी का? भिवू नको, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर. त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मग देवाने तिचे डोळे उघडिले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मसकेत पाणी भरिले व मुलास पाजिले. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली. अब्राहाम आणि अबीमलेख यांच्यामधील करार. त्या सुमारास असे झाले की अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे अब्राहामास म्हणाले, जे काही तुम्ही करिता त्यात देव तुमच्या बरोबर आहे. तर तुम्ही मला आता येथे देवाच्या शपथेवर असे म्हणा, मी तुमच्याशी तुमच्या पुत्र पौत्रांशी कपट करणार नाही, आणि जशी तुम्ही मजवर कृपा केली तशी मी तुम्हावर व ज्या देशात मी उपरी होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करीन. अब्राहाम म्हणाला, बरे, अशी शपथ मी वाहतो. मग अबीमलेखाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर बळकावली होती, त्याबद्दल अब्राहामाने अबीमलेखाला दोष लाविला. अबीमलेख म्हणाला, हे कोणी केले हे मला ठाऊक नाही. तुम्ही मला हे कधी सांगितले नव्हते आणि मीही हे ऐकले नव्हते, आजच ऐकले. मग अब्राहामाने मेंढरे व बैल आणून अबीमलेखास दिले आणि त्या दोघांनी एकमेकात करार केला. अब्राहामाने कळपातील कोकरातल्या 7 माद्या वेगळ्या काढून ठेविल्या. तेव्हा अबीमलेख अब्राहामास म्हणाला, तुम्ही ही 7 कोकरे वेगळी काढून ठेविली ती कशाला? तो म्हणाला, तुम्ही ही 7 कोकरे माझ्या हातून घ्यावी, म्हणजे ही विहीर मी खणिली आहे अशी माझ्या बाजूने साक्ष पटेल. यावरून त्या ठिकाणाचे नाव बैरशेबा म्हणजे शपथेची विहीर असे पडले, कारण तेथे त्या दोघांनी शपथ वाहिली. बैरशेबा येथे त्यांनी करार केल्यावर अबीमलेख व त्याचा सेनापती पिकोल हे निघून पलिष्ट्यांच्या देशी परत गेले.
मग अब्राहमाने बैरशेबा येथे एशेल वृक्ष लाविला आणि तेथे सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. अब्राहम हा पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस उपरी म्हणून राहिला. उत्पत्ती प्रकरण 22. इसहाकाचे अर्पण करण्यास अब्राहमाला आज्ञा. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमास कसोटीस लाविले. त्याने अब्राहमा अशी हाक मारिली, तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3 दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेविली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्राहमाने तेथे वेदी उभारली, तिजवर लाकडे रचिली आणि आपला पुत्र इसहाक यास बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेविले. मग अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहमा, अब्राहमा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्राहमाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्राहमाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे यिरे, म्हणजे परमेश्वर पाहून देईल, असे ठेविले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहमाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्र तीरींच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. मग अब्राहम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते उठून त्याचबरोबर बैरशेबा येथे गेले आणि अब्राहम बैरशेबा येथे राहिला. नाहोराचे वंशज. या गोष्टी घडल्यानंतर कोणी अब्राहमास सांगितले, पहा, तुझा भाऊ नाहोर याजपासून मिल्केलाही पुत्रसंतती झाली आहे. ऊस हा त्याचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा भाऊ बूज व अरामाचा पूर्वज कमुवेल आणि केसद, हजो, पिल्दाश, इदलाप व बथुवेल. बथुवेलास रिबका झाली. अब्राहमाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे 8 मुलगे झाले आणि त्याची उपपत्नी रेउमा, हिलाही तेबाह, गहाम, तहश व माका हे झाले. उत्पत्ती प्रकरण 23. सारेचा मृत्यू.
आपल्या मृतास पुरण्यासाठी अब्राहाम जमीन विकत घेतो. सारा 127 वर्षे जगली. एवढेच तिचे आयुष्य होते. सारा ही कनान देशातील किर्याथ आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली आणि अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास आला. अब्राहाम आपल्या मयताजवळून उठून हेथीस म्हणाला, मी तुमच्यामध्ये उपरी व परदेशी आहे. माझ्या मालकीचे कब्रस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मयतास दृष्टीआड करीन. तेव्हा हेथी अब्राहामास म्हणाले, स्वामी, आमचे ऐका. आमच्यामध्ये आपण एक देवाचे सरदार आहात. आपण आमच्या वाटेल त्या कबरेत आपल्या मयतास मूठमाती द्या. आपल्या मयतास मूठमाती देण्यासाठी आपली खासगी कबर देण्यास आमच्यातला कोणीही नाही म्हणणार नाही. तेव्हा अब्राहामाने उठून त्या देशाच्या लोकांस म्हणजे हेथीस नमन केले. तो त्यास म्हणाला, मी आपल्या मयतास दृष्टीआड करावे अशी तुमची इच्छा असल्यास माझे म्हणणे ऐका. एफ्रोन बिन सोहर याजपाशी रदबदली करा की त्याच्या शेताच्या सीमेच्या आत असलेली त्याची मकपेला नावाची गुहा आहे, ती माझ्या मालकीचे कब्रस्तान व्हावे म्हणून त्याने तुमच्या समक्ष पुरी किंमत घेऊन मला द्यावी. एफ्रोन हित्ती हा हेथींमध्ये बसलेला होता. तो हेथींच्या समक्ष त्याच्या गावच्या वेशीतून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामास म्हणाला, स्वामी, नाही, माझे ऐका. ते शेत आणि त्यात असलेली गुहा ही मी आपणास देतो. माझ्या भाऊबंधांसमक्ष मी आपणाला देतो. तेथे आपल्या मयतास माती द्या. तेव्हा अब्राहामाने त्या देशाच्या लोकांस नमन केले आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, माझे एवढे अवश्य ऐक. मी शेताचे पैसे देतो ते मजकडून घे, म्हणजे मी आपल्या मयतास तेथे मूठमाती देईन. एफ्रोमाने अब्राहामास उत्तर केले, स्वामी, माझे ऐका. ही अवघी 400 शेकेल रुपये किमतीची जमीन, तिचे काय मोठे. आपण आपल्या मयतास मूठमाती द्या. अब्राहामाने एफ्रोनाचे म्हणणे कबूल करून हेथींच्या देखत सांगितला होता तेवढा पैसा म्हणजे चलनी 400 शेकेल रुपये त्यास तोलून दिले. याप्रमाणे एफ्रोनाचे शेत जे ममरेच्या पूर्वेस मकपेलात होते ते व त्यातील गुहा आणि शेतातील आणि चतुस्सीमातील प्रत्येक झाड हेथीन समक्ष वेशीतून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामाच्या कब्जात पूर्णपणे आले. नंतर अब्राहामाने आपली बायको सारा हिला कनान देशातले ममरे म्हणजे हेब्रोन ह्याच्या पूर्वेस म्हणजे मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरिले आणि ते शेत गुहेसहित कब्रस्तान व्हावे म्हणून हेथींकडून अब्राहामाच्या कब्जात पूर्णपणे आले. उत्पत्ती प्रकरण 24. इसहाकासाठी पत्नी मिळवणे. अब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्राहामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस, तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदाकदाचित नवरी मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय. तेव्हा अब्राहाम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यावयाचे नाही. स्वर्गींच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. पण ती नवरी तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील. मात्र माझ्या मुलास तिकडे परत नेऊ नको. तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली.
मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्यापाशी त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. तो अराम नहराईम यातील नाहोराच्या नगरात गेला. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात, त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसविले आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राहाम याचवर दया कर. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटासही मी पाजिते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमिलेली असो. यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे. त्याचे बोलणे संपले नाही, तोच अब्राहामाचा बंधू नाहोर, याची बायको मिल्का, हिचा पुत्र बथुवेल, यास झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ही मुलगी दिसावयास फार सुंदर होती. ती कुमारी होती. तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली, प्या बाबा. आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजिले. त्याला पुरेसे पाणी पाजिल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते. मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिचविली व पुन्हा पाणी आणावयास ती विहिरीकडे धावत गेली. असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले. तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिच्याकडे पाहत राहिला. परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे, याचा विचार करीत तो स्तब्ध राहिला. उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढिल्या. आणि तो म्हणाला, तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग. तुझ्या बापाच्या घरी आम्हास उतरावयाला जागा आहे काय? ती त्याला म्हणाली, नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या. ती आणखी त्यास म्हणाली, आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे आणि उतरावयास जागाही आहे. तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. तो म्हणाला, माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे. त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याजशी सत्यतेने वर्तण्याचे सोडिले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावांच्या घरी पोचविले आहे. तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यास ही हकीकत कळविली. रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो विहिरीपाशी त्या मनुष्याकडे धावत गेला. त्याने नथ व आपल्या बहिणीच्या हातातल्या बांगड्या पाहिल्या आणि मला तो मनुष्य असे असे म्हणाला. हे रिबकेच्या तोंडचे शब्द ऐकले तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो, तो उंटांपाशी विहिरीजवळ तो उभा आहे. तेव्हा त्याने म्हटले, अहो या, परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. बाहेर का उभे? मी आपल्यासाठी घर व आपल्या उंटांसाठी जागा तयार केली आहे. मग तो मनुष्य घरी आला आणि लाबानाने उंटांच्या कंठाळी सोडून त्यास पेंढा वैरण दिली आणि त्यास व त्याच्या बरोबरच्यास पाय धुण्यास पाणी दिले. त्याच्यापुढे अन्न वाढिले तेव्हा तो म्हणाला, मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही. तेव्हा त्याने म्हटले, सांगा. तो म्हणाला, मी अब्राहामाचा सेवक आहे. परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे. तो थोर झाला आहे. त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवेही दिली आहेत. माझ्या धन्याची बायको सारा, हिला वृद्धापकाळी त्याचपासून मुलगा झाला. त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे. आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यावयास लावून सांगितले आहे की ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलीतली कोणतीही माझ्या मुलास नवरी पाहू नको. तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलास नवरी पाहून आण.
तेव्हा मी आपल्या धन्यास म्हटले, नवरी मजबरोबर कदाचित येणार नाही. तेव्हा तो मला म्हणाला, ज्या परमेश्वरासमोर मी चालतो, तो आपला दूत तुझ्याबरोबर पाठवील व तुझा प्रवास सफळ करील, आणि तू माझ्या आपतातून, माझ्या पित्याच्या घराण्यातून माझ्या मुलाला नवरी आण. तू माझ्या आपतांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील. मुलगी देण्यास ते कबूल न झाले तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. मी आज विहिरीपाशी आलो तेव्हा बोललो, माझा धनी अब्राहाम याच्या देवा परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे. तर असे घडून येवो की पाणी भरण्यास जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज, आणि ती मला म्हणेल, तू पी, व मी तुझ्या उंटांसाठीही पाणी काढते. तीच स्त्री परमेश्वराने माझ्या धन्याच्या मुलासाठी नेमिलेली आहे असे ठरव. माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही, तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरिले. मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे. तिने लागलीच आपल्या हातावर घागर उतरून म्हटले, तू पी व तुझ्या उंटासही मी पाजिते. तेव्हा मी पाणी प्यायलो व तिने उंटासही पाणी पाजिले. मग मी तिला विचारिले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बथुबेलाची मी मुलगी. तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातात बांगड्या घातल्या. मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी, म्हणून माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्वर याने मला नीट वाट दाखविली, म्हणून मी त्याचे स्तवन केले. तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असला तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा, म्हणजे मी उजवी डावी वाट धरीन. यावर लाबान व बथुवेल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे. तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. पहा, रिबका तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या. अब्राहामाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले. मग त्या सेवकाने सोन्या रुपयाचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली, आणि तिचा भाऊ व तिची आई यास बहुमोल वस्तू दिल्या. मग त्याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी खाणेपिणे करून ती रात्र तेथे घालविली. सकाळी उठल्यावर तो म्हणाला, माझ्या धन्याकडे जावयाला मला निरोप द्या. हे ऐकून तिचा भाऊ व आई ही म्हणाली, मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान 10 दिवस राहू द्या, मग ती येईल. पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे, तर मला ठेवून घेऊ नका. मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या. तेव्हा ते म्हणाले, आम्ही मुलीस बोलावून ती काय म्हणते ते विचारू. त्यांनी रिबकेस बोलावून विचारिले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. मग त्यांनी आपली बहीण रिबका, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांची रवानगी केली. त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, ताई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो, व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगरांची सत्ता पावो. मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या. याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला. इकडे इसहाक लहाय रोई विहिरीकडून आला होता. तो नेगेबात राहत असे. इसहाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारिले, हा रानात आपणास सामोरा येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकिले. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले. मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले. त्याने रिबकेचा स्वीकार केला व ती त्याची पत्नी झाली, आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आणि आपल्या आईच्या पश्चात इसहाक सांत्वन पावला. उत्पत्ती प्रकरण 25.
कटुरेपासून झालेली अब्राहमाची संतती. पहिला इतिहास प्रकरण 1 पदे 32 व 33. अब्राहमाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटुरा. तिला त्याच्यापासून जिमरान, यक्षान, मदान, मिद्यान, इशबाक व शूह हे मुलगे झाले. यक्षानास शबा व ददान हे झाले, आणि ददानाचे मुलगे अश्शूरी, लटुशी व लौमी हे होते. मिद्यानाचे मुलगे एफा, एफर, हनोख, अबिदा व एल्दा हे होते. हा सर्व कटुरेचा वंश. अब्राहमाने आपले सर्वस्व इसहाकास दिले, आणि अब्राहमाच्या उपपत्नी होत्या त्यांच्या मुलास त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक याचपासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्व दिशी लावून दिले. अब्राहमाचा मृत्यू व त्याचे दफन. अब्राहमाच्या आयुष्याची वर्षे 175 होती. अब्राहम पुऱ्या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. मग त्याचे मुलगे इसहाक व इश्माईल यांनी त्यास एफ्रोन बिन सोहर हित्ती याच्या ममरेसमोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरिले. हे शेत अब्राहमाने हेथींपासून विकत घेतले होते, आणि तेथेच अब्राहम व त्याची बायको सारा यास पुरिले. अब्राहमाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक ह्याला आशीर्वादित केले. इसहाक हा त्यावेळी लहाय रोई विहिरीजवळ राहत असे. इश्माएलाचे वंशज. पहिला इतिहास प्रकरण 1 पदे 28 ते 31. सारेची मिसरी दासी हागार हिजपासून अब्राहमाला इश्माएल नावाचा मुलगा झाला. त्याची वंशावळ ही. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या वंशांप्रमाणे ही होत. नबायोत हा इश्माएलाचा पहिला मुलगा, आणि केदार, अदबील, मिबसाम, मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा हे इश्माएलाचे मुलगे. त्यांच्या गावांवरून व त्यांच्या गोटांवरून त्यास पडलेली नावे ही. हे आपापल्या वंशाचे 12 सरदार होत. इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे 137 झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. त्याचे वंशज हविलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले. हा देश मिसरासमोर असून अश्शूराकडे जाताना लागतो. ह्याप्रमाणे तो आपल्या भाऊबंदांच्या देखत पूर्वेस जाऊन राहिला. एसाव व याकोब ह्यांचा जन्म. अब्राहमाचा मुलगा इसहाक याची वंशावळ ही. अब्राहमाने इसहाकास जन्म दिला. इसहाक 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान याची बहीण पदन अरामातील अरामी बथुवेल याची कन्या रिबका ही बायको केली. इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती. परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली, आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली. तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे? हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्रे आहेत. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करील. तिचे दिवस भरून प्रसूती समय आला तेव्हा पहा, तिच्या उदरात जुळे मुलगे होते. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते. त्याचे नाव एसाव ठेविले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. एसावाची टाच त्याच्या हाती होती, आणि त्याचे नाव याकोब म्हणजे टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ठेविले. तिने त्यास जन्म दिला तेव्हा इसहाक 60 वर्षांचा होता. एसाव आपला जन्मसिद्ध हक्क विकतो. ते मुलगे मोठे झाले. एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. एसाव हरणाचे मांस आणि तसे ते इसहाक खाई, म्हणून तो त्याचा आवडता होता.
आणि याकोब रिबकेचा आवडता होता. एकदा याकोब वरण शिजवीत असता एसाव रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम म्हणजे तांबडा असे पडले. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. एसाव म्हणाला, हे पहा, मी मरणोन्मुख झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग. याकोब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता मजशी शपथ वहा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला. तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. ह्याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला. उत्पत्ती प्रकरण 26. गरार आणि बैरशेबा येथे इसहाक. पूर्वी अब्राहमाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिश्त्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिसरात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरी असा राहा. मी तुझं बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील ताऱ्यां इतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीस देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. कारण अब्राहमाने माझा शब्द मानिला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळिले. तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. तिथल्या लोकांनी त्याच्या बायको संबंधाने त्याजकडे चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला, ही माझी बहीण, कारण ही माझी बायको आहे असे म्हणण्याची त्याला भीती वाटली. तो मनात म्हणाला, रिबका देखणी आहे, तेव्हा येथले लोक तिच्यासाठी मला जिवे मारावयाचे. तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिश्त्यांचा राजा अबीमलेख याने खिडकीतून पाहिले, तो इसहाक आपली बायको रिबका हिजशी प्रणय लीला करीताना त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा अबीमलेखाने त्याला बोलावून म्हटले, खचित ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितले. इसहाक त्यास म्हणाला, मी विचार केला की तिच्यामुळे माझ्या जीवास अपाय व्हावयाचा. अबीमलेख म्हणाला, तू आमच्याशी असे का केले. बरे झाले, नाहीतर ह्या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हाला दोष लावला असतास. मग अबीमलेखाने लोकांस ताकीद दिली की जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या बायकोस हात लावील, त्याला खरोखर देहांत शासन होईल. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राहम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणिल्या होत्या, त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजविल्या. अबीमलेख इसहाकास म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस. तेव्हा इसहाक तेथून निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन तेथे राहिला. आणि त्याचा बाप अब्राहम याच्या हयातीत ज्या विहिरी खणिल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजवून टाकल्या होत्या, त्या त्याने पुन्हा उकरिल्या आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यास पुन्हा दिली. इसहाकाचे चाकर त्या खोऱ्यात खणीत असता तेथे त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला. तेव्हा गरार येथले गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की हे पाणी आमचे आहे. त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक म्हणजे कलह असे ठेविले, कारण त्यांनी त्याजशी कलह केला. मग त्यांनी दुसरी विहीर खणिली, तिजवरूनही ते भांडले, म्हणून त्याने तिचे नाव सितना म्हणजे वैर असे ठेविले. तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणिली, तेव्हा तिजवरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ म्हणजे विस्तार असे ठेविले.
आणि तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे. आता ह्या देशात आमची वाढ होईल. तेथून पुढे तो वरती बैरशेबा येथे गेला. त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राहाम याचा देव मी आहे. भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी आपला सेवक अब्राहाम याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन. मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली व तेथे आपला डेरा दिला. तेथे इसहाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली. इसहाक आणि अबीमेलेक यांच्यातील सलोखा. त्यानंतर अबीमेलेक आपला मित्र अहुज्जात व आपला सेनापती पिकोल यास बरोबर घेऊन गराराहून त्याजकडे गेला. तेव्हा इसहाक त्यास म्हणाला, तुम्ही तर माझा द्वेष करिता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले. असे असता माझ्याकडे आता का आला? त्यांनी म्हटले, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे हे आम्हास स्पष्ट दिसून आले आहे. म्हणून आम्ही विचार केला की आपल्यामध्ये म्हणजे आमच्या तुमच्यामध्ये आणभाक व्हावी आणि आम्ही तुमच्याशी करार करावा. आम्ही तुम्हाला काही उपद्रव केला नाही. आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हाला शांतीने रवाना केले. तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये. आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे. तेव्हा त्याने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांचे खाणेपिणे झाले. त्यांनी पहाटेस उठून एकमेकांशी शपथ वाहिली. मग इसहाकाने त्यास वाटेस लावले आणि ते त्याचपासून शांतीने गेले. त्याच दिवशी असे झाले की इसहाकाचे चाकर जी विहीर खणीत होते तिच्याविषयी त्यांनी वर्तमान आणले की विहिरीस पाणी लागले. त्याने तिचे नाव शेबा म्हणजे शपथ असे ठेविले. तिजवरून त्या नगराचे नाव बैरशेबा म्हणजे शपथेची विहीर असे पडले. ते आजपर्यंत चालू आहे. एसाव 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती याची मुलगी यहुदीत आणि एलोन हित्ती याची मुलगी बासमत ह्या बायका केल्या. त्या इसहाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या. उत्पत्ती प्रकरण 27. याकोब इसहाकाचा आशीर्वाद मिळवतो. इसहाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्याने एके दिवशी आपला वडील मुलगा एसाव यास बोलावून म्हटले, बाळा. तो म्हणाला, काय आज्ञा? तो त्यास म्हणाला, पहा, मी आता म्हातारा झालो आहे आणि मला मृत्यू केव्हा येईल ते ठाऊक नाही. तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य व भाता ही घेऊन रानात जा आणि पारध करून मजसाठी हरणाचे मांस आण आणि माझ्या आवडीचे रुचकर पक्वान्न तयार करून आण. मी ते खाईन आणि मग मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देईन. इसहाक आपला मुलगा एसाव याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारध करण्यास रानात गेला. इकडे रिबका आपला मुलगा याकोब यास म्हणाली, पहा, मी तुझ्या बापास तुझा भाऊ एसाव याच्याशी असे बोलताना ऐकले की हरणाची पारध करून रुचकर पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरासमक्ष तुला आशीर्वाद देईन. तर माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक. माझ्या सांगण्याप्रमाणे कर. आताच्या आता कळपात जाऊन त्यातली 2 चांगली करडे घेऊन ये, म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करीन. मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल. यावर याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, पहा, माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे आणि मी तर केसरहित माणूस आहे. माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल. मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवीन. त्याची आई त्याला म्हणाली, माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो. माझे एवढे म्हणणे ऐक व करडे घेऊन ये. तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली आणि तिने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार केले. मग रिबकेने आपला वडील मुलगा एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. तिने त्याच्या हातास व मानेच्या गुळगुळीत भागास करडांची कातडी लपेटिली.
आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान्न व भाकर ही आपला मुलगा याकोब याच्या हाती दिली. तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, बाबा. तेव्हा तो म्हणाला, काय आहे? माझ्या बाळा, तू कोण? तेव्हा याकोब आपल्या बापास म्हणाला, मी एसाव, आपला वडील मुलगा आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे मी केले आहे. तर उठून बसा आणि मी हरणाचे मांस आणले आहे एवढे खा आणि आपण मला आशीर्वाद द्यावा. तेव्हा इसहाक आपल्या मुलास म्हणाला, माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले? तो म्हणाला, आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले. मग इसहाक याकोबास म्हणाला, माझ्या बाळा, जरा जवळ ये. तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे. तेव्हा याकोब आपला बाप इसहाक याच्याजवळ गेला. तो त्यास चाचपून म्हणाला, वाणी तर याकोबाची, पण हात एसावाचे आहेत. त्याचे हात त्याचा भाऊ एसाव याच्या हातांसारखे केसाळ होते, म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. तो त्यास म्हणाला, तू माझा मुलगा एसावच आहेस काय? तो म्हणाला, होय, मीच तो. तो म्हणाला, ते माझ्याकडे आण. मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणाचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. याकोबाने ते त्याचकडे आणले व त्याने ते खाल्ले. मग त्याने त्यास द्राक्षारस आणून दिला, तो प्याला. मग त्याचा बाप इसहाक त्यास म्हणाला, माझ्या मुला, जरा जवळ येऊन माझे चुंबन घे. त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा, पहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. देव तुला आकाशाचे दहिवर, पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षारस देवो. लोक तुझी सेवा करोत, वंश तुला नमोत. तू आपल्या भाऊबंधांचा स्वामी हो, तुझे सहोदर तुला नमोत. तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होत, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत. इसहाकाने याकोबास आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपला बाप इसहाक याच्या जवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ एसाव शिकारीहून आला. त्यानेही रुचकर पक्वान्न तयार करून आपल्या बापाकडे आणले व त्यास म्हटले, माझ्या बाबांनी उठून आपल्या मुलाने आणलेले हरणाचे मांस खावे आणि मला आशीर्वाद द्यावा. हे ऐकून त्याचा बाप इसहाक त्यास म्हणाला, तू कोण? त्याने म्हटले, मी आपला मुलगा, आपला वडील मुलगा एसाव. तेव्हा इसहाक अतिशय कंपायमान होऊन म्हणाला, तर पारध करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन माझ्याकडे जो आला आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन ज्यास आशीर्वाद दिला तो कोण? तो आशीर्वादित होणारच. एसावाने आपल्या बापाचे हे शब्द ऐकले तेव्हा तो अति दुःखाने हंबरडा फोडून आपल्या बापास म्हणाला, बाबा, मलाही आशीर्वाद द्या. तो म्हणाला, तुझा भाऊ कपटाने येऊन तुला मिळावयाचा आशीर्वाद घेऊन गेला. तेव्हा तो म्हणाला, त्याला याकोब म्हणजे युक्तीने हिरावून घेणारा हे नाव यथार्थच ठेविले नाही काय? कारण त्याने दोनदा मला दगा दिला. त्याने माझा ज्येष्ठत्वाचा हक्क घेतला तो घेतला व आता माझ्या आशीर्वादाचाही त्याने अपहार केला. तर आपण मजसाठीही काही आशीर्वाद राखून ठेविला नाही काय? तेव्हा इसहाकाने उत्तर दिले, पहा, मी त्याला तुझा स्वामी करून ठेविले आहे. त्याचे सर्व भाऊबंद त्याचे सेवक केले आहेत आणि धान्य व द्राक्षारस ह्यांच्या योगे त्याला मी समृद्ध केले आहे. तर माझ्या मुला, आता तुझ्यासाठी मी काय करू? एसाव बापास म्हणाला, बाबा, आपणापाशी एकच आशीर्वाद आहे काय? बाबा, मलाही आशीर्वाद द्या. आणि एसाव हेल काढून रडला. तेव्हा त्याचा बाप इसहाक त्यास म्हणाला, पहा, पृथ्वीवरील सुपीक जमिनींपासून दूरवरून आकाशातील दव पडते तेथून दूर तुझी वस्ती होईल. तू आपल्या तरवारीने जगशील व आपल्या भावाचे दास्य करीशील, तरी असे घडून येईल की तू अनावर होशील, तेव्हा तू आपल्या खांद्यावरचे त्याचे जू उडवून देशील. इसहाक याकोबाला हारान येथे लावून देतो. याकोबास आपल्या बापाने आशीर्वाद दिला, त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरिले. एसावाने आपल्या मनाशी म्हटले,
माझ्या बापाचे सुतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी आपला भाऊ याकोब यास जिवे मारीन. आपला वडील मुलगा एसाव याचे हे म्हणणे रिबकेला कोणी कळविले, तेव्हा तिने आपला धाकटा मुलगा याकोब यास बोलावून म्हटले, पहा, तुला जिवे मारण्याचा बेत करून तुझा भाऊ एसाव आपले समाधान करून घेत आहे. तर माझ्या बाळा, आता माझे ऐक. उठ, हारान येथे माझा भाऊ लाबान आहे, त्याचकडे पळून जा आणि तुझ्या भावाचा तुझवरचा राग जाईपर्यंत थोडे दिवस त्याचपाशी राहा. तुझ्या भावाचा तुझवरचा राग जाऊन तू त्याला जे केले त्याचा त्याला विसर पडेपर्यंत तेथे राहा. मग मी तुला तेथून बोलावणे पाठवून आणीन. एकाच दिवशी तुम्ही दोघांनी मला का अंतरावे? तेव्हा रिबका इस्हाकास म्हणाली, या हिथींच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. यांच्यासारखी हिथींच्या मुलीतली, ह्या देशच्या मुलीतली एखादी याकोबाने वरिली तर मला जगून काय लाभ? तेव्हा इस्हाकाने याकोबास बोलावून आशीर्वाद दिला आणि बजावून सांगितले की कनानी मुलींपैकी कोणी बायको करू नको. तर उठ, पदन आराम येथे तुझ्या आईचा बाप बथुवेल याच्या घरी जा व तुझा मामा लाबान याच्या मुलींपैकी बायको कर. सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देवो, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझपासून राष्ट्रसमुदाय उद्भवो. तो तुला व तुझबरोबर तुझ्या संततीला अब्राहमास दिलेला आशीर्वाद देवो, म्हणजे देवाने अब्राहमास दिलेला देश, ज्यात तू हल्ली उपरी आहेस, तो तुझे वतन होईल. अशा प्रकारे इस्हाकाने याकोबाची रवानगी केली आणि याकोब पदन आराम येथे याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान, जो आरामी बथुवेलाचा मुलगा, त्याचकडे गेला. एसाव दुसरी पत्नी करतो. एसावाने पाहिले की इस्हाकाने याकोबास आशीर्वाद देऊन पदन आराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठविले आहे आणि आशीर्वाद देतेवेळी त्याने त्यास बजाविले आहे की कनानी मुलींपैकी बायको करू नको. आणि याकोब आपल्या आईबापांची आज्ञा मानून पदन आरामास गेला आहे. आपला बाप इस्हाक यास कनानी मुली पसंत नाहीत हे जाणून एसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राहम याची मुलगी व नबायथाची बहीण महलत हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकात सामील केले. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न. इकडे याकोब बैरशेबा येथून हारानास जावयास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला, म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. तेव्हा त्यास स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत. आणि पहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम याचा देव व इस्हाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशास तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ्याबरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थल आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. याकोब पहाटेस उठला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता त्याचा त्याने स्मारकस्तंभ उभारून त्यास तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल म्हणजे देवाचे घर असे ठेविले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. याकोबाने असा नवस केला की देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल.
आणि हा जो धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल. आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन. उत्पत्ती प्रकरण 29. राहेल व लेया मिळवण्यासाठी याकोब लाबानाची सेवा करतो. मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहोचला. तेथे त्याने पाहिले तो एका शेतात एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या आसपास शेरडा मेंढरांचे 3 कळप बसलेले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपास पाजीत असत. त्या विहिरीच्या तोंडाशी धोंडा होता, तो मोठा होता. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरास पाणी पाजीत आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवीत. याकोब त्यास म्हणाला, माझ्या बांधवांनो, तुम्ही कोठले? ते म्हणाले, आम्ही हारानातले. मग त्याने त्यास विचारिले, नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता काय? ते म्हणाले, ओळखितो. तेव्हा त्याने म्हटले, तो बरा आहे काय? ते म्हणाले, बरा आहे. आणि ती पहा, त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडेच येत आहे. तो म्हणाला, पहा, अजून दिवस बराच आहे. जनावरे एकवट करण्याची वेळ झाली नाही, तर मेंढरास पाणी पाजा आणि चारावयास घेऊन जा. ते म्हणाले, तसे करता येत नाही. सर्व कळप एकवट झाल्यावर विहिरीच्या तोंडचा धोंडा लोटितात आणि मग आम्ही मेंढरास पाणी पाजीत असतो. तो त्यांच्याशी बोलत आहे इतक्यात राहेल बापाची मेंढरे घेऊन आली, कारण ती मेंढरे चारीत असे. याकोबाने आपला मामा लाबान याची मुलगी राहेल आणि आपला मामा लाबान याची मेंढरे पाहिली, तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान याच्या मेंढरास पाणी पाजिले. मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला. याकोबाने राहेलीस सांगितले, मी तुझ्या बापाचा आप्त रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापास हे कळविले. लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले, तेव्हा तो धावून त्यास सामोरा गेला आणि त्यास आलिंगन देऊन त्याने त्याची चुंबने घेतली आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानास सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा लाबान त्यास म्हणाला, होय, तू खरोखर माझ्या हाडामांसाचा आहेस. याकोब त्याचपाशी महिनाभर राहिला. त्यानंतर लाबान त्यास म्हणाला, तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावी की काय? तुझे वेतन काय ते मला सांग. लाबानास 2 मुली होत्या. वडील मुलीचे नाव लेया व धाकटीचे नाव राहेल. लेयाचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांध्याने सुरेख व दिसावयास सुंदर होती. याकोबाची राहेलीवर प्रीती बसली होती, म्हणून तो म्हणाला, आपली धाकटी मुलगी राहेल हिजसाठी मी 7 वर्षे आपली चाकरी करीन. यावर लाबान म्हणाला, ती परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला द्यावी हे बरे. तू मजपाशी राहा. तेव्हा याकोबाने राहेलीसाठी 7 वर्षे चाकरी केली. तिजवर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली. नंतर याकोब लाबानास म्हणाला, आता माझी मुदत भरली आहे. माझी बायको मला द्या, म्हणजे मी तिजपाशी जाईन. मग लाबानाने तेथल्या सर्व लोकांस जमवून मेजवानी दिली. संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेया हिला त्याचकडे आणले. तेव्हा तो तिजपाशी गेला आणि लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेया हिची दासी म्हणून तिला दिली. सकाळ झाली तेव्हा पाहतो तो ती लेया. मग तो लाबानास म्हणाला, आपण मजशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना, मला का फसविले? त्यास लाबान म्हणाला, वडील मुलीच्या पूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हा सप्ताह पुरा होऊ दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी 7 वर्षे माझी चाकरी करावी लागेल. याकोबाने तसे केले आणि तिचा सप्ताह पुरा केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली. लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली मुलगी राहेल हिची दासी म्हणून तिला दिली. तो राहेलीपाशीही गेला.
लेयापेक्षा राहेलीवर त्याची प्रीती अधिक होती, म्हणून त्याने आणखी 7 वर्षे त्याचपाशी राहून त्याची चाकरी केली. याकोबाची संतती. परमेश्वराने पाहिले की लेया नावडती आहे, म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली. लेया गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने रऊबेन ठेविले. ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, मी नावडती आहे हे देवाने ऐकले, म्हणून त्याने मला हाही दिला, आणि तिने त्याचे नाव शिमोन ठेविले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझशी मिळून राहील, म्हणून तिने त्याचे नाव लेवी ठेविले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, आता मी परमेश्वराचे स्तवन करीन. यावरून तिने त्याचे नाव यहुदा ठेविले. पुढे तिचे जनन थांबले. उत्पत्ती प्रकरण 30. याकोबास आपल्यापासून काही मूलबाळ होत नाही, असे पाहून राहेल आपल्या बहिणीचा मत्सर करू लागली, आणि ती याकोबास म्हणाली, आपण मला पुत्रवती करा, नाहीतर माझा प्राण चालला. तेव्हा याकोब राहेलीवर रागावून म्हणाला, मी काय देवाच्या ठिकाणी आहे? त्यानेच तुझ्या पोटी फळ निपजू दिले नाही. मग ती म्हणाली, पहा, ही माझी दासी बिल्हा आहे, हिजपाशी जा, म्हणजे ही माझ्या मांडीवर प्रसूत होऊन हिच्यामुळे माझे घर नांदते होईल. तेव्हा तिने आपली दासी बिल्हा त्याला बायको करून दिली, आणि याकोब तिजपाशी गेला. बिल्हा याकोबापासून गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. मग राहेल म्हणाली, देवाने माझा न्याय केला आहे, आणि माझे घराणे ऐकून मला मुलगा दिला आहे, म्हणून तिने त्याचे नाव दान ठेविले. मग राहेलीची दासी बिल्हा याकोबापासून पुन्हा गर्भवती होऊन तिला दुसरा मुलगा झाला. तेव्हा राहेल म्हणाली, मी आपल्या बहिणीशी प्रचंड झुंबी करून यश मिळविले आहे, आणि तिने त्याचे नाव नफ्ताली ठेविले. आपले जनन थांबले असे लेया हिने पाहून आपली दासी जिल्पा याकोबाला बायको करून दिली. याकोबापासून लेया हिची दासी जिल्पा हिला मुलगा झाला. तेव्हा लेया म्हणाली, मी केवढी भाग्याची, आणि तिने त्याचे नाव गाद ठेविले. लेया हिची दासी जिल्पा हिला याकोबापासून दुसरा मुलगा झाला. तेव्हा लेया म्हणाली, मी मोठी धन्य आहे, इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील, म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेविले. गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात गेला असता त्यास पुत्रदात्रीची फळे मिळाली, ती त्याने आपली आई लेया हिला नेऊन दिली. तेव्हा राहेल लेया हिला म्हणाली, पुत्रदात्रीची फळे तुझ्या मुलाने आणली आहेत, त्यातली काही मला दे. तेव्हा ती तिला म्हणाली, माझा नवरा तू घेतला हे काय थोडे झाले, म्हणून तू माझ्या मुलाने आणलेली फळेही घेऊ पाहतेस? राहेल म्हणाली, तुझ्या मुलाने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळांचा मोबदला नवरा आज रात्री तुझपाशी निजेल. संध्याकाळी याकोब शेतातून घरी आला, तेव्हा लेया त्यास सामोरी जाऊन म्हणाली, आपण मजपाशी या. माझ्या मुलाने आणलेली पुत्रदात्रीची फळे देऊन मी आपणाला खरोखर भाड्याने घेतले आहे. तेव्हा त्या रात्री तो तिजपाशी निजला. देवाने लेया हिचे गाऱ्हाणे ऐकले, आणि ती गर्भवती होऊन याकोबापासून तिला 5वा मुलगा झाला. तेव्हा लेया म्हणाली, मी आपली दासी माझ्या नवऱ्यास दिली, म्हणून देवाने मला हे वेतन दिले आहे. आणि तिने त्याचे नाव इस्साखार ठेविले. याकोबापासून लेया पुन्हा गर्भवती होऊन तिला 6वा मुलगा झाला. तेव्हा लेया म्हणाली, देवाने मला चांगले आंदण दिले आहे. या खेपेस माझा नवरा माझ्याशी मिळून राहील, कारण त्याला माझ्या पोटी 6 मुलगे झाले आहेत. म्हणून तिने त्याचे नाव जबुलून ठेविले. त्यानंतर तिला एक मुलगी झाली, तिचे नाव तिने दीना ठेविले. मग देवाने राहेलीची आठवण केली, आणि त्याने तिचे ऐकून तिची कूस वाहती केली. ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. ती म्हणाली, देवाने माझी अप्रतिष्ठा दूर केली आहे, आणि तिने त्याचे नाव योसेफ ठेवून म्हटले,
परमेश्वर मला मुलाची आणखी जोड देवो. याकोबाने लाबानाशी केलेली देवघेव. राहेलीस योसेफ झाला तेव्हा याकोब लाबानास म्हणाला, माझी रवानगी करा, म्हणजे मी स्वदेशी आपल्या ठिकाणी जाईन. मी ज्यांच्यासाठी आपली चाकरी केली त्या माझ्या बायका व मुले मला द्या, म्हणजे मी जातो. मी आपली चाकरी कशी काय गेली ती आपणाला ठाऊक आहेच. तेव्हा लाबान त्यास म्हणाला, तुझी मजवर कृपादृष्टी असल्यास राहावयाचे कर. तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभिष्ट केले आहे हे मला शकून पाहून कळले आहे. तो आणखी म्हणाला, तुझे वेतन काय ते मला सांग, ते मी तुला देईन. तो त्यास म्हणाला, मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगेखाली कशी होती हे आपणाला ठाऊकच आहे. मी येण्यापूर्वी आपणाशी थोडे होते ते आता बहुतपट वाढले आहे. जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे. तर आता मी स्वतःच्या घरादाराचे केव्हा पाहू? लाबान म्हणाला, मी तुला काय देऊ? याकोब म्हणाला, मला काही देऊ नका. माझी केवळ एकच गोष्ट कबूल कराल तर मी पूर्ववत आपले कळप चारीत व सांभाळीत राहीन. आज मी आपल्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार, कबऱ्या आणि काळ्या रंगाची मेंढरे तसेच शेरडांपैकी ठिपकेदार व कबऱ्या रंगांची शेरडे वेगळी काढीन. हेच माझे वेतन. उद्या आपण माझ्या वेतनाचा हिशोब पाहण्यास आला तर माझ्या प्रामाणिकपणाची आपणालाही साक्ष पटेल. म्हणजे शेरडांपैकी जी ठिपकेदार व कबरी नाहीत व मेंढरांपैकी जी काळी नाहीत अशी काही मजपाशी निघाली तर ती चोरीची समजा. तेव्हा लाबान म्हणाला, ठीक, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होऊ दे. तेव्हा त्याच दिवशी बांडे व ठिपकेदार एडके, थोडा बहुत पांढरा रंग असलेल्या सर्व ठिपकेदार व कबऱ्या शेळ्या आणि मेंढरांपैकी सगळी काळी मेंढरे ही वेगळी करून लाबानाने आपल्या मुलांच्या हवाली केली. त्याने आपणामध्ये व याकोबामध्ये 3 मजलांचे अंतर ठेविले आणि याकोब लाबानाचे बाकी उरलेले कळप चारीत राहिला. मग याकोबाने लिबने, बदाम आणि अर्मोन ह्या झाडांच्या हिरव्या व कोवळ्या छड्या काढिल्या व त्या सोलून पांढऱ्या पट्ट्या काढिल्या आणि त्यांच्या अंतरसालीचे पांढरे अंग उघडे केले. त्या सोललेल्या छड्या त्याने त्या शेळ्या मेंढ्यांसमोर त्यांच्या पाणी पिण्याच्या पन्हाळात व कुंड्यात ठेविल्या. त्या पाणी पिण्यास येत तेव्हा फळत. त्या छड्यांसमोर शेळ्या मेंढ्या फळत आणि त्यास बांडी, ठिपकेदार व कबरी अशी पोरे होत. मग याकोबाने कोकरे वेगळी केली आणि लाबानाच्या कळपात असलेल्या बांड्या व काळ्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. त्याने आपले कळप वेगळे केले, लाबानाच्या कळपात ठेविले नाहीत. धष्टपुष्ट मेंढ्या फळत तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर डोण्यात तो त्या छड्या ठेवी, यासाठी की त्यांनी त्या छड्यांच्या दरम्यान फळावे. मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे त्या छड्या त्यांच्यापुढे तो ठेवीत नसे. या प्रकारे दुबळ्या त्या लाबानाच्या व धष्टपुष्ट त्या याकोबाच्या झाल्या. अशा रीतीने तो मनुष्य फार संपन्न झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट व गाढवे त्याने संपादन केली.